हे ठेवलेलं सर्व आणि हे वाफेवरती पूर्ण होऊ द्यायचं आहे. कढी गोळी रेसिपी. आता काय करायचं, कढी पूर्ण उकळू द्यायची. नमस्कार मित्रांनो, हॅलो, कशा सर्व मजेत असणार. सर्वांना एकदा गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळ आहे, विशेष म्हणजे रोजच सकाळ असते, त्यातने काही नसते. इकडेच नमस्कार कर सर्वांना. नमस्कार. आणि राधिकाचं चालू इकडे तयारी. काय करताय का आज? कढी गोळे आंबट टाकातले. अरे वा. आंबट बेसन का आंबट कढी? कढी तर कढी खूप भारी लागते, चवीला चांगली लागते. आणि ज्याच्या घरी दूध दही किंवा म्हशी असतात त्याची मजाच असते. ज्याची काही जणांना आवडते, काही जणांना नाही आवडत. चांगलं असते. तुला आवडते का? आवडते का? मला पण आवडते. आणि थोडंसं सांगशील सर्वांना कढी गोळे कशी असतात तर? हे पूर्ण मिक्स करू. एरगुळ एकत्रच होतात ना, त्याचे सोन मिक्स करायचं आहे का सर्व? आणि ते भांडं कशाचं आहे? ते इडली पात्र. इडली पात्र. त्यामध्ये गोडी करून टाकायचं. तो शब्द आहे त्याला, गोडी काय म्हणतात त्याला? गोडे म्हणतात, गोडीच म्हणतात ते. कोणी आता वेगवेगळं आहे प्रत्येक ठिकाणी. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा कोणी काय म्हणतात तर. आणि आई पण आहे, आई दिसते आपल्याला इकडं, पण आईची मदत चालूच असते सर्व. कारण सकाळ सकाळ आहे, सर्व तयारी चालू आहे. घाई सर्व जे असते सकाळचं ते चालू आहे सर्व. आणि हे ताक आहे ना इकडं. हे काय? हे याला कढीला पाला कशाचा आहे तो? कढीपत्ता आहे. कढीपत्ता. कोणता? कढीपत्ता गोड. हा, गोडलिंबाचा ना. कढीपत्ता म्हणतात, कोणी गोडलिंबाचा पाला म्हणतात. वेगळं आहे. आणि मिरच्या पण घेतलेल्या. किती घेतलेल्या मिरच्या? जवळ छोट्या 3 चमचा, 3 मिरच्या. आणि बेसन 1 वाटी. आणि ताक. चढ बस. तर असं सर्व रेसिपीसाठी सामान घेतलेलं ते ना. आणि लगे करायचं तिला कढी गोडी. तुमच्या इकडे काय म्हणतात तर नक्की सांगा कमेंटमध्ये. बहुतेक गॅसची सर्व्हिसिंग करावी लागते का आपल्या? गॅस थोडंसं खूप जुना झालेला आहे ते, त्याच्यामुळे सर्व्हिसिंग करावं लागणार आहे तिचं. आणि आई गेलेली आहे तिकडे काढायला कढी गोळे. त्या मिक्सरचा आवाज येतच असेल. ताकमध्ये पूर्ण मिक्स करायचं. ताकामध्ये सर्व मिक्स वगैरे करायचं आहे. बेसन आणि पूर्ण चमच्यानं फिरवायचं आहे. आणि एकजीव करायचं आहे सर्व, जेणेकरून ते कशा असतात, ते गाठ्या असतात ना त्यातून, ते गाठ्या वगैरे फुटतील आणि मोकळं होईल. तर लगेच जायचं आहे मला पण बाहेर, त्याच्या घाई चालू आहे सकाळीच सकाळी. आता वाजलेलं आहे 8 आणि 8 वाजता डबा तयार करायचा आहे. हा शूट सकाळीच घेत आहे मी मित्रांनो. आणि कालचा शूट पण आला असेल तुम्हाला, त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल श्रीकृष्ण जन्म. कारण तो व्हिडिओ घेतला मी रात्री 12ला. 12 वाजले होते. श्रीकृष्णाचा जन्म तेव्हाच साजरा केला होता. तर तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे. तर मीठ किती? 2 चम्मच अंदाजे, चवीनुसार. अच्छा, म्हणजे पावभर ताक असलं तर त्याच्या हिशोबाने 1 ते 2 चम्मच. कढीमध्ये वरून नाही घेता येते मीठ, असं तसं समोर वरून जास्त खात नाहीत लोक. जे भाजीमध्ये असलं तेच चांगलं लागते. तर अशा प्रकारचं सर्व तयारी कंटिन्यू चालू झाली असेल का? झाली नाही, ठेवलीच नाही आणखी. कशी होईल? पाणी गरम करायला ठेवलं पहिलं, म्हणजे वाफेवरती का नुसतं पाणी ठेवायला लागते त्यामध्ये? वाफेवर. जळणार नाही कधी? पाणी टाकलेलं आहे त्याच्यात. अच्छा, खाली पाणी ठेवलेलं आहे पाण्याच्या वाफेवरती. आणि इकडं कढई ठेवणार आहे का?
आणि इकडे गोळे काढलेला आहे का? घेऊन दे सर्व. काढू का याच्यात? हा. हे गोळे आणलेले आहे काढून, आईनं काढून. बस आता याची गोळी करायची का डायरेक्ट ठेवायचं? नाही, बस बस. तर याच्यासाठी हे सामान घेतलं का इकडे? हो. संभार रोडचा कढीपत्ता. पहिलेच टाकलं नाही याच्यात. अच्छा, पहिलेच मिक्स केलेलं तुम्ही पाहिलं असेल. वरून हळद. तर अशा प्रकारचं आहे. काही चुका होतातच मित्रांनो. आता ते पास्ताच्या वेळेस पण तुम्ही म्हटलं होतं कमेंटमध्ये. ऍक्च्युली कसं फर्स्ट टाइम केलं होतं आणि आजचं थोडंसं चालू आहे. आजचं सर्व आईचं मदत आहे, कारण आईने याच्या आधी केलेलं आहे आणि आईच पूर्ण सांगत आहे राधिकाला कसं करायचं काय तर, आणि मदत पण करू लागत आहे. पण खूप काही सकाळी सकाळी दोघीलाच करावं लागते. काय ताक झालं का? मोजलं का सर्व बेसन त्यामध्ये? ठीक आहे. तर असं चालू आहे सर्व. गोळी ठेव. गोळी होऊ दे पहिलं सर्व. लहान लहान केले तर चालेल. तेल घेतो. कसं आहे सर्व रेसिपीमध्ये काही वेळा होतेच मागं पडी, कारण प्रत्येक रेसिपी वेगळी असते. आता काही मराठवाड्यातले असतात तर ते वेगळे पाहतात, वेगवेगळे नाव असतात. आणि आपल्या इकडं जे आहे कढीगोळी तर हे वराडी झालेलं आहे सर्व, कारण पश्चिम विदर्भात नाही राहत नाही त्याच्या हिशोबाने सर्व आपापल्या भाषेतनी आपापल्या बनवण्यातनी फरक आहे खूप सारा. तर चालू आहे वडी तयार करणं. वडी कुठली डाळ घेतली ती? हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ होती, त्यामध्ये मिक्स करायचं काम नाही दुसऱ्या डाळीचं? करतात काहीच पण हां. मुगाची पण. गॅस खरंच चालला का? आपण सर्व्हिसिंग करावंच लागणार आहे त्याला. माचीच घे, नाही ते इकडचं घे. तर सर्व कढई ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्यामध्ये तेल सर्व जे असते. सांग इकडे सर्वांना काय करता येतं. तेल टाक. तेल 2 उकड्या हिशोबानं. ते तळावं लागते काय? नाही तळायचं. तळाच काम नाही, वाफेवरच होते. वाफेवर होते. पाणी ठेवलेलं आहे सर्व आणि हे वाफेवरती पूर्ण होऊ द्यायचं आहे. असं असते घाईमध्ये थोडंसं फरक पडणारच आहे. तर चला, हे झालेलं आहे. वड्याची रेसिपी सर्व तयार. आणि आता इकडं सर्वांना हां मोहरी आणि हे जिरं ना हिशोबानं, आणि हिरवी मिरची हळू डोळ्यात जाईल. पहिल्यांदाच इकडेच उडला होता तुझ्या डोळ्यावर गालावरती मिरची. नंतर कढीपत्ता आणि आता पूर्ण होऊ द्यायचं आहे ते तेलामध्ये. तेल गरम झालेलं होतं पूर्ण, त्याच्यामुळे ते पाणी ओढणारच आहे. आणि आता मध्ये आपण जे सांबार वगैरे थोडंसं का नंतर टाकणार आहे. यातनी मिक्स केलेलंच आहे कढीमध्ये. याच्यात हळद मीठ टाकलेलं. सर्व मिक्स केलेलं पहिले आणि आता लगेच फोडणी द्यायचं आहे त्याला. हळू. हां हे सर्व झालेलं आहे तयार रेसिपीसाठी. टाक थोडंसं. हिशोबानं पाणी घ्यायचं आहे ना. तिघाच्या हिशोबानं जेवढं ताक होतं त्याच्या हिशोबानं घेतलेलं आहे, कारण फॅमिलीमध्ये आम्ही तिघच जण तुम्हाला सांगितलं बरंच ना. आणि
सर्व जे मटेरियल असते ते टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि तुम्हाला कमेंटमध्ये सांगा इकडंच कसं वाटत आहे तर आमचे व्हिडिओ तर. आणि कढी गोळी रेसिपी. आता काय करायचं, कढी पूर्ण उकळू द्यायची. किती वाजूपर्यंत? 5-10 मिनटं. आणि त्याच्यानंतर गोळे त्यामध्ये टाकायचे. तर मित्रांनो ही रेसिपी तयार झालेली आहे आपली. आणि व्हिडिओ इथं संपलेला आहे जवळ पूर्ण आपला. बाकीचं शूट तुम्हाला दाखवणारच आहे कंटिन्यू. तोपर्यंत बाय. करेक्ट सर्वांना बाय. तर अशा प्रकारची रेसिपी आहे तुम्हाला